पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्याआधी आपण पाहिलं तर या मतदान प्रक्रियेत कुठलंही विघ्न येऊ नये, कुठल्याही प्रकारची दहशत या ठिकाणी होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आता सज्ज झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सर आहेत. सर, काय सांगाल, कसा हा आपला बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे? दहशतमुक्त वातावरणासाठी किती पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे? उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी मागच्या 1 महिन्यापासून जेव्हापासून आदर्श आचारसंहिता चालू झाली त्याच्या अगोदरपासून पिंपरी चिंचवड पोलीस दल जे आहे ते तयारी करत आहे. या दरम्यान आपण मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केलेला आहे. MPDA खाली मोठ्या प्रमाणात कारवाई केलेला आहे. मकोका खाली कारवाई केलेला आहे. मोठ्या प्रमाणात जे गुंड एलिमेंट आहेत त्यांना हद्दपार केलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त बाकी जे इतर प्रतिबंधक कारवाई आहेत ते केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात दारूचं साहित्य नष्ट करण्यात आलेलं आहे आणि इल्लीगल दारू सीज करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर NDPS खाली पण मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आणि जे इल्लीगल फायर आर्म्स आहेत, अग्निशस्त्र, त्याच्या सीजर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. मागच्या 1 महिन्यामध्ये 10 असा फायर आर्म सीज करण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे लायसन्स्ड वेपन आहे ते जवळपास 100% ते जमा करण्यात आलेलं आहे. हे सगळे तयारी केल्यानंतर आता उद्या निवडणूक आहे. त्याच्यासाठी पण पिंपरी चिंचवड पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. उद्याच्या बंदोबस्तासाठी आमच्या मोठ्या प्रमाणात डिप्लॉयमेंट राहणार आहे. त्यामध्ये 1 जॉईंट CP, 2 ॲडिशनल CP, 8 DCP, त्याचबरोबर जवळपास 48 PI, 240 PSI API, तसेच 3750 पोलीस अंमलदार, जवळपास 2000 होमगार्ड, SRPची 2 कंपनी आणि 2 प्लाटून, तसेच 4 RCP, 2 QRT हा मोठा बंदोबस्त डिप्लॉय करण्यात आलेला आहे. हे बंदोबस्त पूर्णपणे सुसज्ज आहे आणि पूर्णपणे अलर्ट आहे. आणि या पिरियडमध्ये जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, कोणी जर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता आहे त्याच्या उल्लंघन केलं तर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे त्या पिंपरी-चिंचवड पोलिसांचं बल जे आहे ते या ठिकाणी सुसज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर तात्काळ कडक अशी कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळालेला आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.